उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन, जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. अधिवेशनापूर्वी महायुती सरकारकडून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा, अजितदादांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती, सुनेत्रा पवार यांचं विधान. दुर्दैवाने अर्थसंकल्प मांडायची वेळ माझ्यावर आली, फडणवीसांनी व्यक्त केलं दुःख. कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जात आहे, वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्ही केलं, शिंदेंचा पलटवार. घाटकोपरमध्ये मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे, मेट्रोच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलडी रोडचा फायदा काय? स्लॅब पडून मृत्यू झालेल्या जीवाची किंमत सरकारच्या नजरेत फक्त 5 लाख रुपये, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटायला हवी, संजय राऊत यांची सरकारवर टीका. विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे, राऊतांचं विधान. विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर, महाविकास आघाडीत विसंगती असल्याची चर्चा. मोहोळमध्ये विनापरवानगी उभारला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली. पुतळा हटवण्यास शिवप्रेमींचा विरोध. देशातील नक्षलविरोधी चळवळीला यश, तेलंगणात देवजीचा आत्मसमर्पण, सूत्रांची माहिती. देवजी हा सीपीआय माओवादी संघटनेचा सरचिटणीस. रस्त्यावरच लागली बैलांची झुंज, बैलांच्या झुंजीमुळे वाहतुकीचा खोळंबा, मुकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा चर्चेत. सोलापुरातल्या विकास कामांना वेग, पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राहुल नार्वेकर असणार विरोधकांच्या रडारवर. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा तालिबान केला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं टीकास्त्र. आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देण्याची शक्यता. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 प्रभाग समिती अध्यक्षपद, 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू. शरद पवार रुग्णालयात दाखल, पवारांची प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. महिलांमध्ये तुफान हाणामारी, कल्याण ग्रामीणमधील पिसवली गावातली घटना, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. राज्यभरात 1 मार्चपासून दूध महागणार, दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. निफाडमधील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद, केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. सोमवारी बारामती इंदापूर दौंड बंदची हाक, मुसलमान मुलाशी लग्न केल्यामुळे लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा तरुणीवर आरोप, स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत आल्याची मुलीनं दिली होती कबुली. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. भंडाऱ्यामध्ये डॉक्टरनेच विकलं दाम्पत्याचं बाळ, 4,70,000 झाला बाळाचा सौदा.